आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। तुम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी संघर्ष करणार आहोत। लोकसभेच्या निवडणुकीत यांचा पापाचा घडा भरला होता, थोड्याने हे वाचले। 400 के पारचा नारा, दोन पक्षाचा कुबड्या घेऊन या ठिकाणी केंद्राचं सरकार आहे, हे कधी गलगडल याचा नेम नाही, काळजी करू नका। येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत हे आमच्या महिला भगिनी या ठिकाणी दिसत आहे की साध्या खावटीसाठी तुम्ही या ठिकाणी उन्हात आमच्या सर्व महिला भगिनीला बसवलेला आहे। अरे जेवढं तुम्ही पापाचं काम कराल त्या पापाचा घडा भरणार आहे हे आमच्या आदिवासी महिला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं या ठिकाणी डिपॉझिट जप्त करतील। कारण शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोक या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, परंतु न्याय मिळत नाही, वीज मिळत नाही, साधं कोणतेही काम आपण कोणत्याही ऑफिस मध्ये गेलं तर होत नाही। या ठिकाणी धनाढ्य लोकांची कामं या ठिकाणी सातत्यानं चालू आहे। या ठिकाणचा हा जो प्रकार आहे या मतदारसंघात सुद्धा संतापाची लाट आहे। ज्या ज्या ठिकाणी जातो, ज्या ज्या गावात जातो, आमच्या शेतकऱ्याचे पांदन रस्ते होत नाही, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, आदिवासी समाजाला खावटी नाही, घरकुल मिळाले तर घराची जागा नाही, घराचे घर सँक्शन झाल्यावर हप्ते मिळत नाही। अरे साधे पैसे सुद्धा आमच्या घरकुलाला मिळत नाही। आम्ही रस्त्याने येत असताना आमच्या एक आदिवासी समाजाचा बांधव, एक गरीब बांधव म्हणाला की घरकुला 1.5 लाखात होत नाही भाऊ, 2.5 लाख रुपये झाले पाहिजे। अरे गरीबाचा आवाज तुम्ही ऐकत नाही, परंतु श्रीमंताचं त्या ठिकाणी अदानीनं काही सांगितलं तर तुम्ही एका मिनिटात करून टाकता। परंतु आमच्या गरीब माणूस वारंवार या ठिकाणी सांगत आहे की 1.5 लाखात आमचं घर होत नाही, त्याचं किंमत वाढून दिलं पाहिजे, परंतु ते सुद्धा देत नाही।